नागपुरातील रामनगरमधील राम मंदिरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। 18 जुलैला ठाकरेंचं रामरक्षा पठण आणि दान चोरी निषेध आंदोलन आहे। ठाकरे गटाने मंदिर प्रशासनाकडे अद्याप परवानगी मागितलेली नाही। रामनगरमधील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमार यांची ही माहिती आहे। मंदिरात रामरक्षा पठण कुणीही करू शकतं, मात्र आंदोलनाला परवानगी नाही, असं वाघमार यांनी म्हटलंय। इथे रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, हे सगळं प्रत्येक भक्त करू शकतो, पण हा राजकीय आखाडा नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे कोणत्याही पक्षाला राजकीय आंदोलन कधीच करू दिलं नाही। आज आमचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आमचे आजू सदस्य आहेत, पण आज भाजपने जरी म्हटलं तरी आम्ही त्यांना इथे आंदोलन करू देणार नाही। कारण मंदिर हे मंदिर आहे। तुमच्या राजकारणाच्या चपला ज्या आहेत त्या बाहेर काढून, जोडे काढून बाहेर काढून तुम्ही मंदिरात यायला पाहिजे। मंदिराचे कोणी आजीवन सदस्य नाही, जीवनच प्रभू राम देतो। आणि मंदिर हे कोणी पक्षाचं नाही, कोणी व्यक्तीचं नाही, कोणी जातीचं नाही, धर्माचं नाही। त्या मंदिरात कोणी येऊ शकतं। आता देवेंद्रजी त्या मंदिराचे विश्वस्त असतील म्हणून आता उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? चांगली गोष्ट आहे। प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं। राम तो सबका है।